शुभेच्छा. आज आपण मलाईची बिर्याणी ही रेसिपी बनवत आहोत. चला तर मग तुम्हाला दाखवते आहे. पहिल्यांदा आपण चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. चिकन मिक्सरला ग्राइंड करून घेऊया, म्हणजे याचा बारीक किमा करून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण चिकन काढून घेऊया. आलं मिरची लसूणची पेस्ट, पुदिना, कोथिंबीर, थोडंसं बेसन, चिकन मसाला, जिरा पावडर, धना पावडर, चिली फ्लेक्स आणि लिंबू. आता आपण हे सगळं याच्यात टाकूया. थोडी फ्रेश क्रीम जाणार, थोडंसं तूप. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. हाताने चांगलं असं एकजीव करून घेऊया. आता आपण थोडा कोळसा गरम करून घेऊया. आता आपण ह्याला छानपैकी अशी कोळशाची धुरी देऊया. थोडं आपण याच्यात तूप टाकूया आणि अर्ध्या तासासाठी याला मॅरिनेटसाठी ठेवूया. मग ते तांदूळ आता आपण ह्याला अर्धा तास धुवून भिजत घालूया. याला 2-3 पाण्याने धुवूया. आता आपण भातासाठी पाणी गरम करायला ठेवूया. दालचिनी, 2 तेजपत्त्याची पानं, थोडा शहाजिरा, मीठ आणि मोठी विलायची. आता हे आपण पाण्यात टाकूया. तर आता आपला हा भात 80% शिजलेला आहे. आता आपण काढून घेऊया. आपण मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते आता आपण बाजूला करून आपण आता सीख बनवायला घेऊया. आता मी इकडे तेल गरम करायला ठेवते. थोडं तेल टाकून घेऊया. तर तुम्ही पेन्सिलने सुद्धा करू शकता. आता माझ्याकडे सध्या तरी सीख नाही आहे, तर मी पेन्सिलने करत आहे. आहे हे आता आपण याला दुधामध्ये भिजवून घेऊया थोडं, म्हणजे कलर चांगला येतो. दुधामध्ये भिजवून घेऊया. हलक्या पिवळ्या रंगाचं होत आहे. पिवळ्या रंगाचं होसपर्यंत ठेवा. 3 ते 4 कांदे घेऊया. कांदे बारीक कापून घेऊया. थोडी कोथिंबीर कापून घेऊया. थोडा पुदिना कापून घेऊया. आता आपण थोडं तेल टाकूया. हे बघा, दालचिनी, 2 तेजपत्त्याची पानं, मोठी विलायची, लवंग, काळी मिरी आणि 4 छोटी विलायची. आता हे आपण तेलामध्ये टाकूया. आता आपण कांदा टाकूया. कांदा चांगला तांबूस कलर वरती येऊस्तर भाजून घेऊया. आपण आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकूया. धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला. अर्धा कप दही टाकूया. फ्रेश क्रीम, दूध जाणार, थोडंसं मीठ टाकूया. आता आपण मेयोनीज टाकूया. आता आपण सीख टाकूया.
एक 2-3 मिनिटं आपण याच्यात शिजवून घेऊया. आता आपण थोडंसं तूप लावून घेऊया. थोडा तळलेला कांदा टाकूया, थोडा कोथिंबीर, थोडा पुदिना आणि आता थोडा आपला भात टाकून घेऊया. आता आपण आपली ग्रेव्ही टाकून घेऊया. आता परत हा उरलेला भात आपण वरतून टाकून देऊया. आता हे केसरवालं दूध टाकून घेऊया आपण. थोडा पुदिना, तूप टाकूया आणि आता याला झाकून 20 मिनिटं दमवर ठेवूया. त्याला 20 मिनिटं ठेवूया. चला तर मंडळी, आपली सीख बिर्याणी बनून तयार आहे. येताना मग खायला.